थोडा घे. चल ना. हो साहेब बघा कसं खाते साहेब, बघा 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 तोंडात मावाना. का बरं? एवढा अरे काय अरे नकली हॅपी बर्थडे दिवाळी 5 रुपयाचं आणलं काय? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बस करा. लय काळ येते हर्षी इकडून. आता तू इकडून ये. उभं राहा. आता उभं राहा. केक ठेव खुर्चीवर. सायलेंट सेलिब्रेशन झाले. केक बनवताना साहेब मी फोटो नाही काढते साहेब, तिकडे बघा माझा व्हिडिओ चालू आहे. मॉर्निंग मित्रांनो, जय जय रामकृष्ण हरी, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या 360 वाच्या डेली ब्लॉगिंग चॅलेंज मध्ये. आणि आता उठलोय 7:30-8 वाजलेत. चला आता रनिंगला जायचंय. आज इव्हिनिंग ड्युटी आपल्याला. आणि कालचा दिवस एकदम चांगला गेला नाही का. असं मित्रांसोबत बाहेर गेलो जरा बरं वाटतं रे. या रूम मध्येच पडून राहायचं म्हणजे आपलं पडून राहायला आवडत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला जाऊया आता. मित्रांनो नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी. तर माझा एक मित्र मला काल म्हटलं आपली हार्ट हेल्थ कसं काय ओळखायची. तर मित्र म्हणलं सिंपल आहे, हे बघ तुला जर डेली 45 मिनिट्स वॉक करायला सांगितलं आणि तू ते कंटिन्युअस केलं तर तुझी हार्ट हेल्थ चांगली आहे. पण कुठेही थांबायचं नाही, स्टॉप वगैरे काहीच नाही घ्यायचा. कंटिन्युअस वॉक 45 मिनिट्स डेली. जर तू हे केलं तर तुझी हार्ट हेल्थ चांगली आहे म्हटलं. पण तो नंतर म्हटला की स्पीड काय ठेवायचा चालायचा. तर मी म्हटलं स्पीड काय मॅटर करत नाही, पर्सन टू पर्सन स्पीड चेंज होऊ शकतो. ठीक आहे. तर मित्रा तुला पण तुझी हार्ट हेल्थ चेक करायची असेल तर 45 मिनिट्स दिवसातून एकदा चालून बघ, कंटिन्युअस, कुठेही न थांबता. ठीक आहे. आणि जर तू चालला तर त्याचा व्हिडिओ वगैरे काढ आणि मला सेंड कर. भाई स्वतःसाठी तरी कर रे, व्हिडिओ काढण्याचं जाऊ दे, स्वतःसाठी कर. चेक तर कर एकदा चालू शकतो का. ठीक आहे. आणि जर तू ते केलं तर तुझी हार्ट हेल्थ चांगली आहे. मी पण तुझ्यासारखा खूप इंट्रोवर्ट होतो रे, खूप इंट्रोवर्ट होतो. मी कधीच कोणाला खोलून बोलत नव्हतो, काहीच करत नव्हतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या माणसाची एंट्री होते, त्या पर्सनची एंट्री होते आणि त्याच्यानंतर सगळी आपली लाईफच चेंज होऊन जाते. तुमच्या पण लाईफमध्ये असं एखादा पर्सन असेल की ज्याने तुम्हाला आहे ना योग्य मार्गावर, योग्य वळणावर राहण्याचं काम केलं तर टॅग करा अशा मित्राला, मैत्रिणीला. चॅनल वगैरे बनवायचं माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. लोक काय बोलतील, काय करतील, आता मला घंटा फरक पडत नाही. फुल्ली एक्सट्रोवर्ट झालो मी, फुल्ली. थोडं आहे इंट्रोवर्ट, पण आता डायरेक्ट कोणासमोर पण कसं पण बोलू शकतो. ते फक्त त्या एका पर्सनमुळे. टॅग करा त्या पर्सनला. ठीक आहे. त्याला कधीच विसरू नका, जो भले तुमच्या सोबत असू नसू. आता शहरातली परिस्थिती बघून एकंदरीत पूर्ण वर्ल्ड वाईडचा विचार करता गावातलं जीवन किती सुखी आहे रे. हा, तुम्हाला काय वाटतं किती सुखी आहे गावातलं जीवन, गावाकडचं जीवन. भले तिकडं पैसा नसू द्या, सुख शांतीत राहे. ऍटलिस्ट माणूस पैसा कमवून पण सुख शांतीत शोधत असतो, ते तिकडं ऑलरेडी आहे. आणि आताची परिस्थिती बघता नरेंद्र मोदींनी साहेबांनी पण सांगितलं की आता कोविड-19 पेक्षा सुद्धा बेकार पॅन्डेमिक येऊ शकतो. तर मित्रा तयारीला लाग, बॅग बिग भर. आणि तुझे काही पुढचे प्लॅनिंग असेल ते आत्ताच पोस्टपोन करा किंवा कॅन्सल करा. लग्न कार्य असू शकतं, दुसरं काहीतरी महत्वाचं प्लॅनिंग असू शकतं. कारण त्यांनी कालचेच न्यूज आहे, त्यांनी डायरेक्ट सांगितलं कोविड-19 पेक्षा सुद्धा बेकार आपल्याला सिच्युएशनला सामोरं जावं लागू शकतं. तर खूप अवघड परिस्थिती. आता किती दिवस काय चालतंय तुम्ही आम्ही आहेच, बघूया. स्टे अलर्ट, स्टे सेफ. तर मित्रांनो स्ट्रेचिंग वगैरे, योगा वगैरे सगळं झालंय आणि आता जायचंय रूमला. नाश्ता करायचंय अजून. पोहे आज नाश्त्याला, पोहे आणि अंडी गाऊ. चला मित्रांनो चाललो होतो रूमला, पण कालची एक न्यूज होती की मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये सांगितलं की डायरेक्ट नाही का पॅन्डेमिक कोविड-19 पेक्षा सुद्धा डेंजर पॅन्डेमिक येऊ शकतो. तर ते आपल्याला अलर्ट करतात आहे की ऍक्च्युली नाही का तुम्ही तुमचे काय प्लॅनिंग वगैरे असेल तर ते पोस्टपोन वगैरे करा. मी त्याच्यावर एक रील पण बनवलेली. काही सांगू शकत नाही काय होईल पुढे. गावाकडे नेऊन गेलेलं बरं आहे भाऊ. गावाकडे जायला येतं आम्हाला तर काय सुट्टी नाही मिळणार. कोविड होऊ नाही तर काय हो, आम्ही मेडिकल फील्डवाले, आमचे जॉब तर चालूच राहणार आहे. बघू काय होतंय आता, कधी पण न्यूज येऊ शकते. उद्यापासून लॉकडाऊन, 1 आठवड्यापासून लॉकडाऊन. जाऊया आता. रेडी झालोय ड्युटीला जायला. 1 वाजलाय. चला जेवण वगैरे करू आणि जाऊ इव्हिनिंग ड्युटीला. बघू आता कसं जातंय.
कशी जाते ड्युटी वगैरे झाली आहे आणि एवढी बंगार ड्युटी गेली. 8 वाजता पेशंट शिफ्ट करायला लावलाय. काय पद्धत असते का? एकदम लय नालायक काम झाले. म्हणजे तिकडे गेलो पण आपल्या लवकर वर नाही घेतले आणि आता आलोय मिटिंग ड्युटी 12-1 वाजता रात्रीच्या यायला मला असं वाटतंय. आणि केक घ्यायला आलतो. केक केक झाकून ठेवलाय का? हा केक घेतलाय आणि काय नको जास्त म्हणलं त्याची चव घालायला मित्राची नाही का, कारण परत गर्लफ्रेंड काय म्हणा सांगता येत नाही, त्यामुळे आपला हर्षू म्हणून टाकले. तर चला जाऊया आता रूमवर, केक वगैरे कापू आणि जाऊ जेवायला बाहेर मस्त पैकी. काय प्लॅन ठरतो बघूया. आता आहे ना बर्थडे बॉयस करतोय. काय लिहिलं त्याच्यावर? हो कांडी नाही खाल्ली. लाईट कमी आहे रे बाबा, काय करणार रुबीवाला. आता काय काय देणार तुम्हाला? रूम दिले एवढं लय झालं. उलटी हो. हो साहेब, कांडी लावायची काय ना तुम्हाला? हा ना. तोंड उडतंय डोळ्याला. अरे काय रे? अरे नकली हॅपी बर्थडे दिवाळी. 5 रुपयाचं आणलं हॅपी काय? बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बस करा. लय काळ आहे ते हर्षी इकडून. आता तू इकडून ये. उभा राहा. आता उभा राहा. केक ठेव खुर्चीवर. सायलेंट सेलिब्रेशन झाले. केक बनवताना साहेब, मी फोटो नाही काढते साहेब, तिकडे बघा. माझा व्हिडिओ चालू आहे. ए घे ना काय तर सचिन का बरं? जनकला द्यावा. हो साहेब थोडा घे. चल ना. हो साहेब, बघा कसं खाते साहेब. बघा बघा बघा, तोंडात मावाना. का बरं? एवढा बर्थडे दिवशी तोंडा करून लय जण म्हणते अंधारात तसं सोडून नाही काय म्हणते तसं होतच नाही.